आणि कोणाला जर माहीत नसेल की पाण्यामध्ये पेट्रोल कसं काढायचं तर असं काढते बघा. अँड गाईज आम्ही आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर. अँड गाईज या ठिकाणी जी देवी आहे तर तिचं आगमन झालेलं आहे बघा. असं वाटायला की खालून पाणी येते तिथून जमिनीमधून असं वाटायला, कारण उकळल्यासारखं होतंय वरती. इथूनच फील होतोय तो फ्लो किती असेल तो. हा ठिकाणी आहे बघा गाईज, किती भारी जागा ही. महादेवाची फार छोटी पिंड आहे, नंदी आणि दिवा वगैरे ठेवत. अँड हा असा काही सीन आहे. आम्ही आहोत आता 3rd फ्लोअरवर, 4th फ्लोअर, ग्राउंड फ्लोअर, 2nd फ्लोअर, 3rd फ्लोअर, 4th फ्लोअर. अँड काय झालं आता हा असा काही सीन आहे. जोरदार काळेशार ढगा आले. हा असा काय आवाज ढगांच्या गडगडासोबत. आणि ॲक्च्युली आमच्या जालन्यामध्ये 2-4 दिवसापासून पाऊस सांगेले. आता पाऊस का सापडतो काही नाही. आणि आता मी जाणार होतो ब्लॉग शूट करायला. थोडा उशीर झाला मला, कारण एडिटिंग वगैरे होती. पण आता काय माहिती होईल का नाही. पाऊस जर पटकन थांबला तर मी जो ब्लॉग आहे तो शूट करेल, नाही तर आता दिवस तर गेलाच. बघू आता काय होतं ते. अँड सो गाईस तर हा असा काही सीन आहे. हा असा काही सीन आहे पाठीमागं. जे काळेशार ढगा ते आलेले आहेत. आणि काही आज थोडा ब्लॉग स्टार्ट करायला मला उशीरच झाला, कारण एडिटिंग होती. तर एडिटिंग काही कम्प्लीटच झाली नाही, तर पूर्ण दिवसच गेला त्याच्यामध्ये. आणि काही ब्लॉग स्टार्टच करू शकलो नाही आज मी. अँड ऑल्सो गाईज तर हा जो ब्लॉग आहे ना, हा उद्या पण इथूनच चालू राहील. कारण आता तर शूट केलं तर करेल, नाही तर एंड करेल ते. आणि असं सरळ उद्या चालू करेल. कारण पावसाचा पण माहोल दिसतोय आता इथे. पाऊस येईल वाटतं आता. विजा पण चमकायला लागले. आणि एडिटिंग होती तर त्याच्यामुळे काही ब्लॉग स्टार्टच करू शकलो नाही. कारण 2 व्हिडिओ एडिट करायचे होते मला, आणि पूर्ण दिवस गेला त्याच्यामध्ये एडिटिंगमध्ये माझा. तर ब्लॉग काही स्टार्ट करण्यात आलं नाही. जस्ट आत्ता व्हिडिओ मी अपलोड केला आहे. आपले जे दोन्ही चॅनल्स आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्ही चॅनलवर, जस्ट आत्ता ब्लॉग मी अपलोड केला आहे. आणि असं काही सीन झालं. म्हटलं आपण इव्हनिंगमध्ये स्टार्ट करू, पण आता पावसाचा माहोल दिसतोय. अँड गाईज हा असं काही सीन आहे. समोरून असे ढगा आलेत आणि इकडून विजा चमकायले. रस्त्यालट केले इथं. इकडून अशा रस्त्या अटकत नाही कोणी याच्यामध्ये. स्पायडरमॅन आले त्यांनी तर ते लावून दिल्याने. आणि इथं शेड पहिले तू खेळणार का नाही दांडे? कोण तुला गारबा येत नाही ना? त्या पाय आमचं इकडं पोरग. अरे ब्लॉग बनवायला तर काही ब्लॉग बनवायला म्हणजे तो शर्ट आला त्याच्यामध्ये. आता तुला नाही कळत रे, आता फेमस झाला तो. आहे का नाही डोक्या? हाय डोक्या हो. उडून ते पॅकेट भारी ढगा आले. तुला माहिती आहे का होतं काय होतं? तुला माहिती आहे का होतं काय होतं? हे झाड होतं अगं तो पूर्ण. कळलं का? काय झालं का? हा करू असे. काही असा सीन आहे सध्या. माझ्या गाडीमध्ये गेलं पेट्रोल आणि पाणी गेलं तर ॲक्च्युली पावसामुळे. आणि आता पाणी काढणं चालू आहे. हे खाली जे बघताय हे आहे पाणी, आणि हे जे ऑरेंज आहे वरचं डार्क ऑरेंज ते आहे पेट्रोल. आणि कोणाला जर माहीत नसेल की पाण्यामध्ये पेट्रोल कसं काढायचं तर असं काढते बघा. काही पेट्रोल सगळं काढून घ्यायचं आणि एका बर्नीमध्ये ठेवून द्यायचं. आणि जे पाणी आहे ते ऑटोमॅटिक असं खाली येईल, आणि जे पेट्रोल आहे ते ऑटोमॅटिक वर जाईल. बहुतेक सगळ्यांना हा जो टेक्निक आहे तो माहिती असेल. अँड सो गाईज फायनली तर आम्ही चाललो आहे आता आमच्या जालन्याच्या एका मंदिराजवळ. आणि ते मंदिर इतका भारी ठिकाणी आहे गाईज, तुम्ही विचार पण केला नसेल. आणि काल ॲक्च्युली लाईट फोकस कमी येतो. काल ॲक्च्युली मी गेलतो आमच्या जालन्याच्या वीडियो वाला नहीं क्या क्या
हाँ वीडियो बनाने जा रहे थे। जा रे अभी. अँड सो गाईस, तर आम्ही आता चाललो आहे रेल्वे स्टेशन साईडकडे. आणि काल येताना तिथं एक मी जे मंदिर आहे ते बघितलं होतं काही. काल असंच रस्त्याने येताना बघितलं, तर विचार केला एकदा ते मंदिर आपण चेकआउट करू. आणि फार इंटरेस्टिंग जागे आहे काही ते, म्हणजे वरतून जावं तुम्ही ध्यानानं बघता तेव्हाच ते खालच्या साईडला तुम्हाला मंदिर दिसेल. आणि त्याच मंदिराकडे चाललो आहे मी. सो ऑल्सो गाईस, स्टे ट्यून्ड द व्लॉग. अँड गाईज, आम्ही आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर. अँड गाईज, या ठिकाणी जी देवी आहे तर तिचं आगमन झालेलं आहे बघा. तर या ठिकाणी जी दुर्गा माता आहे त्यांचं आगमन झालेलं आहे. हां, आणि हा गाईज तर आजपासून आगमन चालू झालेलं आहे. आज उद्या आणि परवा धूमधडाक्यानं आगमन चालू राहील. या प्रकारे गणपतीमध्ये होतं. आणि या ठिकाणी जी दुर्गा माता आहे ती आलेली आहे बघा. काही किती भारी दुर्गा माता इथे. अँड सो गाईज, तर आम्ही आला तर जालन्याच्या आउट साईडला जो आपला कृष्णा मॉल आहे तर त्या साईडला आलो गाईज. आणि हा असं काही सीन आहे गाईज. 2-3 दिवसावर पाऊस पडल्यामुळे तो सनलाईट ती थोडी आता कमी टच होती. म्हणजे आता फार जोरात जो चटका बसतो या उन्हाचा या टायमाला तरी. आणि आता थोडं लाईट आहे तर रायडिंगला पण मजा येते गाईस. तर आम्ही आलो आता आमच्या जालन्याच्या कुंडलका नदीजवळ. आणि हे काय होत आहे, तिकडून वेगळा प्रवाह आहे आणि इथून थोडा वेगळा प्रवाह आहे. क्या हो रहा रे, असं वाटतं की पाणी खालून येत आहे. खालून पाणी आल्यासारखं वाटायला काही. अरे इधर कुछ तो भी है शायद. आहे ना, उफल राहू असं वाटायला की खालून पाणी येतंय तिथून जमिनीमधून असं वाटायला. कारण उकळल्यासारखं होत आहे वरती. आणि आजूबाजूला कुठंच नाही, एकदम संत पाणी आहे. आणि हेच उकळल्यासारखं होत आहे. आणि काही बाय द वे हा असं काही सीन. आणि त्या रोजी माहिती आहे का पाणी कुठपर्यंत होतं. हे बघा, इथं तुम्हाला लाईन दिसत असेल. ही जी पांढरी लाईन आहे तर त्या पांढरी लाईनपर्यंत पाणी होतं त्या रोजी. तुम्हाला दिसत असेल बघा, इथे ह्या पांढऱ्या लाईनपर्यंत पाणी होतं. आणि आता तर फार कमी झालं आहे गाईज. आणि हा असा काही सीन. आणि त्या रोजी आपण तिथून गेलो होतो गाईज बघा. ती जी साईड दिसते तर तिथून आपण खाली गेलो. आणि आता बघा जायला रस्ताच नाही आहे, कारण सगळ्या रोडवर तिथून पाणी आलं गाईज. तिथून गेलो आपण खाली. आणि बघा काहीच असा सीन राहतो ज्यावेळेस इथं पाणी येतं तर. आणि पाण्याचा प्रवाह पण खूप आहे गाईज इथे. खूपच प्रवाह आहे इथे. आणि ही मेन कुंडलिका नदी आहे गाईज. तिकडून प्रवाह येतो आमच्याकडे. कुंडलिका नदी जे संविधान पुलावून दिसते. आणि हा सेकंड पोल आहे याचा. आणि या साईडला हा एक पोल आहे. आणि इकडं रोहनवाडी गाव येतं. तर मग तिकडे समोर फार लांब एक पोल आहे गाईज. म्हणजे फार मोठी नदी होती नंतर जाता नाही. आणि हा असा काही प्रवाह गाईज. बघा पूर्ण रोडचं पाणी खाली गेला आहे. आणि मागच्या वेळेस आपण त्याच रोडनं खालून तिथं आलो होतो असं इथे. आणि तो सगळा जो रोड आहे तो पाण्याखाली गेला आहे. आणि असा काही सीन. अँड गाईज, या साईडनं आहे बघा तो रोड. पण आता सगळं बंद करून ठेवला आहे ॲक्च्युली. तो फार घाण आहे. आणि हा असा काही फ्लो आहे गाईज. आणि फार जास्त फ्लो आहे गाईज ॲक्च्युली. इथूनच फील होतं तो फ्लो किती असेल तर. हा असा काही सीन आहे. आणि अगोदर हा रोड वर्किंगमध्ये होता. या साईडनं मी येत होतो इथून. पण आता तो पूर्ण बंद केला आहे. आणि असा प्रवाह नेहमी राहत होता गाईज. अगोदर हा रोड नव्हता तर असा प्रवाह जेव्हा राहत होता तर या साईडला ट्रॅक्टर उभा करत होते. ट्रॅक्टर म्हणा किंवा दगडं वगैरे टाकत होते प्रवाह कमी करण्यासाठी. आणि ह्या रोडवरून आम्ही येत होतो बघा. काय असा प्रवाह आहे. ह्या रोडवरून आम्ही यूज करत होतो ह्या रोडचा. आणि आता हा बंद झाला आहे. अँड गाईज बघा किती भारी सीन आला इथून.
आणि आम्ही आहो रेल्वे स्टेशनच्या पुलावरती आणि तिकडून चालली रेल्वे. थोडा लेट झालो आहे 1 सेकंड, नाही तर इतका भारी सीन आला असताना अजून. एकदम स्लोली ट्रेन जाते. आहे ना गाईज, आम्ही आलो आमच्या पुलाच्या खाली, जो रेल्वे स्टेशनचा ब्रिज आहे त्याच्या खाली आलो गाईज. अँड गाईज बघा कशी जागा आहे. आणि ह्या साईडला एक मंदिर आहे गाईज, आणि इतक्या झाडाझुडपामध्ये जंगलामध्ये मंदिर आहे गाईज. आणि गाईज काही असा सीन आहे बघा. इथून स्क्विड गेम खेळत आलो या साईडून मी, कारण इथं पाणी भरपूर आहे गाईज. जाताना दाखवेल कसा आलो मी. तो हा इकडं पण एक रस्ता आहे, तर मी मित्राला आणतो जाऊन. हा इथून आहे ते जाते. हा एक वे आहे गाईज, नाही आहे. पाणी आहे गाईज इथे. हे असं पाणी आहे गाईज या साईडून. ए अंशू ये रे जागा. नाही उधर ही रुक, तू उधर ही रुक. चिखल काय तिथून. आता कसा आलतो मी इकडून, मीच विसरलो कसा आलतो तो. हा हे इथून आलतो. आणि काहीच काय असा सीन आहे बघा इथे. एक्सप्लोरिंग ॲडव्हेंचर सगळं एकदाच. आणि हा आहे त्या साईडचा रस्ता. आणि गाईज हे इथे आहे ते टेम्पल. आणि जागा तर फार भारी आहे गाईज. हे ॲक्च्युली शेताच्या साईडनं आलो आहे आम्ही. इतक्या आतमध्ये मंदिर आहे ते तर ॲक्च्युली मला पण माहीत नव्हतं गाईज, की इतक्या आतमध्ये पण टेम्पल असेल म्हणून. आणि गाईज किती भारी सीन होतोय बघा. ॲक्च्युली हे दाखवायचं नाही तर इकडे दाखवायचं होतं मला, पण किती भारी सीन आला पाहिजे गाईज. तिकडे मागं आहे सूर्य, समोर आले ढग, आणि हे इथं आहे रिफ्लेक्शन. हे तर तरी पण फार वाईट आहे. इथं आहे ना एकदम जे रेनबो टाईप आहे ना ते होतं. आमच्या जालन्याकडे बघितलं होतं लॉकडाऊनमध्ये, सगळं असं रेनबो टाईप येतं इथं. अँड गाईज बाय द वे तो राहिला पूल, आणि ह्या ठिकाणी आहे ते टेम्पल. बघा गाईज कुठल्या ठिकाणी हे टेम्पल आहे. फार आतमध्ये आहे गाईज. आणि तो तिथं राहिला माझा फ्रेंड, तो तिथं उभा आहे. आणि माझ्यामध्ये फार चिखल होता तर तो आलाच नाही. त्याला लागते शूज, आणि बेचारा सँडल घेऊन आला, सँडल घालून आला आहे. आणि हा असा काही सीन आहे गाईज. हापशी चालू आहे का? हो गाईज पाणी याच्यामध्ये, इथे पाणी आहे. पुन्हा हा छोटा हौद आहे इथे पण. आणि इकडे आहे पिंपळाचं झाड, सॉरी वडाचं झाड. आणि फार जागा फारच भारी आहे गाईज. म्हणजे बसण्याची जी व्यवस्था आहे ती करून ठेवली. आणि इकडून होता रस्ता, एकदा चेक करून घेऊ. हा इथून होता गाईज, उगाचच तिकडून आलो आहे मी. हा इथून रस्ता आहे गाईज. मी तिकडूनच आलो, मला माहीत नव्हतं इथून येता येईल म्हणून. आणि हे अशी काही प्लेस गाईज. आणि तो तिकडं माझा फ्रेंड. अँड ऑल्सो गाईज आता आलो आहे मंदिरामध्ये. आणि एक फार भारी सीन दाखवतो तुम्हाला मी, की रेल्वे चालली बघा इथून. एकदम स्लोली चालली आहे. फार भारी सीन गाईज. आणि या ठिकाणी आहे बघा गाईज किती भारी जागा ही. महादेवाची फार छोटी पिंड आहे, नंदी आणि दिवा वगैरे ठेवेल. आणि इकडे सगळं शेवाळ लागलं आहे गाईज. आणि पाय सटकते तिथे पाण्यामुळे. आणि असं काही सीन आहे गाईज.
पाणी साचल्यावर इथे जे आहे ते वरती येतं गाईज. आणि सेम सीन आमच्या जालन्याचं जे मंदिर आहे आमच्या गावाकडे जे मंदिर आहे असा सीन आहे गाईज. त्याच्यामध्ये तर डोक्या इतकं पाणी भरतं गाईज. दाखवेल कधी तर तुम्हाला मी आमच्या गावाकडे. आणि असं काही सीन. आणि या ठिकाणी बजरंगबली. आणि हा असं काही सीन. फार शांतता आहे गाईस. आणि आता घेऊ दर्शन. उघडता गाईस जे शटर ते उघडतं आणि आतमध्ये पाणी आहे. पुसून घेतलेलं आहे इथे गाईस. आणि हे आहे मंदिर. इथे गणपती बाप्पा, तुळजाभवानी, इकडे या साईडला महादेव. तर ह्या जागेची जी इन्फॉर्मेशन आहे मी तर थोडी डिटेल काढत होतो, पण इथे गृहस्थ आले तर त्यांनी सांगितलं हे जे टेम्पल आहे तर हे विठ्ठल रुक्मिणीचं टेम्पल आहे गाईज. हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं टेम्पल. आणि मला असं वाटलं की काल भैरवांचं टेम्पल आहे. थोडं कन्फ्यूज झालो आहे मी, पण हे ॲक्च्युली जे विठ्ठल रुक्मिणी आहे तर त्यांचं हे टेम्पल आहे गाईज. आणि गाईज मूर्ती तर फारच सुंदर आहे गाईज. एकदम काळ्या पाषाणाची मूर्ती आहे गाईज. आणि बघा गाईज कशी दिसते ही मूर्ती. एकदम म्हणजे सुंदर दिसते गाईज. एकदम तो काळा पाषाण आहे तर त्याची मूर्ती आहे गाईज. आणि इथे पूजा वगैरे पण होते गाईज. तर साफसफाई वगैरे या ठिकाणी होत राहते. हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. आणि हा असा काही सीन गाईज. एकदम शांतमय वातावरणामध्ये. अँड ऑल्सो गाईज तर कसं वाटलं आमचं जालन्यामधलं एक अद्भुत टेम्पल कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज. आणि आता इथून जायचा रस्ता थोडा किचकट आहे. नाही इकडून नाही, हा इकडून लॉंग रस्ता आलो गाईज. हो जो साईड आहे ना ह्या ॲक्च्युली लॉंग रूट आहे तर इकडून आलो मी. चांगलं आठवण्यात आलं. ॲक्च्युली शॉर्टकट इकडून आहे तर इकडून चाललो आहे. आणि गाईज या साईडला यायचं तर ॲक्च्युली लॉंग रूट आहे आणि हा इथून शॉर्टकट आहे. सो गाईज हा असा काही रूट आहे. इथून हा शॉर्टकट आहे त्या मंदिराजवळ येण्यासाठी. आणि त्या साईडून असा आलो मी आणि पाऊस पडल्यामुळे हा जो रूट आहे हा पण बंद झाला आहे. आणि ॲक्च्युली तिकडून गेलो होतो मी. तो लॉंग रूट आहे. थोडा लॉंग रूट आहे, जास्त नाही. 1 मिनिटाचा रस्ता वाढेल फक्त तुमचा. आणि इकडे यायचं असेल तर हा शॉर्टकट आहे. तर ह्या गोष्टीचं नक्की ध्यान ठेवा गाईज. आणि त्या ठिकाणी राहिलं आपलं टेम्पल. आणि असं काही सीन. अँड काही येताना थोडा प्रॉब्लेम झाला होता, पण आता रूट कळायला इकडून ते साईडनं यायचं इकडून. नाही तर त्या साईडला तर फार काय म्हणते चिखल खूप आहे. हा एक रस्ता आहे. इथून फक्त तुम्हाला थोडं सांभाळून जावं लागेल. आणि पाणी खूप आहे इथे. आणि त्या साईडला पण भरपूर पाणी आहे. अँड ऑल्सो गाईस तुम्ही या जागेला कधी भेट देणार कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणी या जागेला ऑलरेडी भेट दिलेली आहे त्याने पण कमेंट नक्की करा गाईज. आणि हा असा काही सीन आहे. अशी लंगडी खेळत येणं पडते तुम्हाला इथे. जागे पाणी साचलेले. कारण तुम्हाला फक्त थोडा डोक्याचा वापर करून जो रस्ता आहे तो शोधावा लागेल. आणि पूर्ण रस्ता असाच आहे गाईज. ॲक्च्युली हा मेन रूट होता, पण आता पावसाच्या कारणामुळे थोडासा सीन आहे. आणि हा एक सिक्रेट रस्ता जो की तुम्हाला माहिती पाहिजे. मला नव्हता माहिती, नाही तर त्या साईडने गेलो मी तिकडून. मला माहीतच नव्हता हा रस्ता. नीट तिथून गेलो आणि तिथं इतकं मोठं पाणी खूप गाईज. हे असं पाणी साचेले ते दिसत नाही वरतून, पण फार पाणी साचेलं गाईज. आणि सेफली आता या साईडला निघालो आहे. हो गाईज तर आम्ही आलो आता कृष्णा मॉलजवळ. इकडूनच चाललो होतो तर आता म्हटलं एकदा इकडून जाऊन यावं. आणि कारण मला पण थोडंफार सामान घ्यायचं आहे तर इथं चेकआउट करतो एकदा. ॲक्च्युली इथूनच घ्यायचं आहे मला. तर बघतो आता इथे
कसा सीन आहे काय तर. हां अँड सो गाईस तर जे 5 ब्रँड आहेत ते आलेले इथे. कुठले पावभाजी बांधा, फ्रोझन बटर, स्टॉक कॅफे, चाटन डोसा अँड विघ्नहर्ता PFC फर्निचर तर पण स्टोर आहे इथे. अँड हा असा काही सीन आहे. आम्ही आहोत आता 3rd फ्लोअरवर, तो 4th फ्लोअर, ग्राउंड फ्लोअर, 2nd फ्लोअर, 3rd फ्लोअर, 4th फ्लोअर, असा काही सीन आहे. आणि त्या ठिकाणी व्हिडिओ क्लॉथ स्टोअर. आणि काही तुम्हाला माहितीच असेल इन्फिनिक्स फनलँड मागच्या वेळेचा प्रोजेक्ट मला ती आली तर त्यावेळेस या ठिकाणचा शूट घेतला होता आपण. एक बार ये भी ट्राई कर ले और ये एक्सेल ही है दोनों. हां ट्राई कर एक बार. ठीक आहे. अँड गाईस तर ते इथं आलो आहे मी आता स्टुडिओमध्ये. शॉर्ट्स घेतो आता इथून. सही आहे. अँड गाईज आम्ही आलो आता ट्रायल रूममध्ये आणि आता ट्राय करू की कसा येतोय काय नाही. आणि हे सेट्स चेक करतोय आता मी. आणि गाईज ही साईज कशी वाटते, ती परफेक्ट आली गाईज, ही भारी आली. आणि याच्यामध्ये घेईन मी आता येलो कलर. सो गाईज तर हे शर्ट फायनल केले, सॉरी टी शर्ट. त्याचा कलर फार आवडला मला, येलोइश, तर हे फायनल केलं आहे. इथं चाललो आहे आता जालन्यामध्ये. आणि काही चॉईसेस पण भरपूर आहेत. तुम्हाला शॉपिंग करायसाठी तुम्ही नक्कीच येऊ शकता. काही फार चॉईसेस इथे, ज्वेलरी, मेकअप वगैरे चट. अच्छा बिलिंग, अच्छा उधर आहे क्या. आणि आता आलो बिलिंग काउंटरमध्ये. सही. अँड सो गाईस तर आम्ही आलो आता कृष्णा मॉलजवळ. आणि आता झाली आहे इवनिंग. मेरे को कभी कभी ना कि MT-50 लगती आ रही है, ये सॉरी MT-9. तो मुंडा ही वसा कर की उन्होंने. अँड गाईस तर आम्ही आलो आता कृष्णा मॉलजवळ आणि इथून घेतले शर्ट्स. आणि फार भारी वाटलं गाईस, कारण मला खूप दिवसापासून घ्यायचंच होतं. तर चालता चालता इथे आलो आहे आणि इथे येऊ एकदा मूवी एक्सपिरियन्स करायला गाईस. ॲक्च्युली यावेळेस जायचं होतं मला. कुठली भेटली आपण, तर आपण आता गेलो डेमन स्लेअर बघायला. आणि त्याचं ॲक्च्युली गडबडीमध्ये माझा फिक्स झालं, कारण मी फ्रेंडच्या भरोशा राहिल्यावर काही तरी गडबडच होती. आणि ते मला प्लॅन कॅन्सल केला आणि आपण गेलो मग तिकडे गेलं सिनेप्लेक्सकडे. पण एकदम इथे पण एक्सपिरियन्स घेईल गाईज. आता पुढची जी पण मूवी फिक्स करायला ना, आपण येऊ आता कृष्णा मॉलजवळ आणि बघू काय एक्सपिरियन्स होतो काय नाही. तसं तर आमचा प्लॅन होता आता संभाजीनगरकडे जायचा, कारण IMAX एक्सपिरियन्स करायचा आहे. तर जे IMAX हॉल आहे तर तिकडे जाऊ आपण संभाजीनगरकडे. जेव्हा अवतार येईल फायर अँड ॲश, तर ती बघण्यासाठी आपण संभाजीनगरकडे जाऊ. अँड गाईज बाय द वे असं काही सीन आता इव्हिनिंगचा वेळ आणि आपण चाललो आता इथून घरी. सो स्टे इन माय ब्लॉग. अँड सो गाईज तर आपण आलो आता आमच्या डान्स स्टुडिओवर. आपण गेलो आता कृष्णा मॉलमध्ये. अँड गाईज तिथून आलो आता स्टुडिओवर. अँड ऑल्सो गाईज तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. अँड गाईज ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकेच. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.